पर्यावरण व वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री जिल्ह्याच्या लाडक्या लोकनेत्या नामदार पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हे ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय असं व्यासपीठ या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले तालुक्यातील प्रमुख पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि कस्तुरबा गांधी या वसतिगृहाच्या सर्व उपस्थित मुली आणि मित्रांनो, खरं म्हणजे आता भरगच्च कार्यक्रम आणि कार्यक्रमामध्ये वेळेचं मोठं बंधन या ठिकाणी आहे. आज 11 वाजता साधारण आपल्याला नेहमीप्रमाणे या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम आहे. तर आपल्या इथं हे या व्यस्त कार्यक्रमामध्ये हा पहिल्यांदा आपल्याला शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व मुलींची नेत्र तपासणी या ठिकाणी श्री तिडके ज्यांचा आपण आता सत्कार केला ते स्वतः या ठिकाणी करणार आहेत. त्याचप्रमाणे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे आणि हे सगळे व्यस्ततेत मी जास्त वेळ न घेता एवढंच सांगतो की आपण वाढदिवस कुणाचा साजरा करतो. साधारणपणे वाढदिवस अशा व्यक्तीचा साजरा आपण करतो आणि करायला पाहिजे की ज्याची आपल्याला ज्याच्या आयुष्याची आपल्याला खूप पुढे गरज आहे भविष्यामध्ये. तर आपणाला माहीत आहे पंकजाताई त्या साहेबानंतर लोकनेत्या म्हणून त्यांचा वारसा सांभाळण्यासाठी या ठिकाणी राजकारणामध्ये आल्या आणि त्यांनी ह्या महाराष्ट्र शासनामध्ये आणि राष्ट्रीय पातळीवर पण सचिवपद असे विविध पद या ठिकाणी सक्षमपणे या ठिकाणी त्यांनी भूषवले आणि म्हणून अशा त्यांचं सर्व वय वगैरे पाहता त्यांना राजकारणामध्ये विशेषतः भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठं भविष्य या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण जास्त वेळ न घेता आता विस्तृत मार्गदर्शन मला असं वाटतं आता मुंडेताई या ठिकाणी बोलणार आहे. मला वाटतं त्यांनाच थोडा वेळ द्यावा जेणेकरून आपलं हे कार्यक्रम जे आहे याचं म्हणजे नियोजन व्यवस्थित वेळेमध्ये आपल्याला करता येईल. तर जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांकडून आदरणीय लोकनेत्या ताई यांना दीर्घायुष्य आपण ह्या ठिकाणी चिंतूया आणि इथंच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज आपण इथं आपल्या सर्वांच्या लाडक्या लोकनेत्या त्यांचं पद किंवा त्यांचा मुद्दा हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ओळख फक्त ताईचं नाव घेतलं पक्ष नजरेसमोर न येणारा सामान्य माणूस म्हणजे लोकनेत्या कुळ का म्हणावं. साहेबांना लोकनेते का म्हणत होतात. एकमेव लोकनेते असे होते की लोकांकडून मिळालेली पदवी होती त्यांना. स्वयंघोषित लोकनेत्यांना आजकाल उत आलेला आहे. पण ताईंच्या वाढदिवसानिमित्त पद असो नसो सत्ता असो नसो आपल्या नेतृत्वानेच असं शिकवलेलं आहे की सत्ता नसताना लोक जमा होणं, गाडी उभा केली तरी जत्रा जमणं, या त्या लोकनेत्या त्यांचा प्रसाद म्हणून त्यांचा वसा वारसा तुम्ही आम्ही सगळेजण तालुक्यातीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील तुमच्यासारखे सगळे आदरणीय आदर्श कार्यकर्ते ज्यांच्या पदराखाली घडले असेच त्यांना मार्गदर्शन करणारे आपले दबंग डॉक्टर साहेब. कारण मार्गदर्शक म्हटलं तर धारूर तालुक्यातून धारूर शहरातून आज आपल्याला सुमंत काकाच्या नंतर शहरी असो ग्रामीण असो हजारी साहेब हे मार्गदर्शक ज्येष्ठ मार्गदर्शकांमध्ये मोडतात. तर त्यांनी आपल्याकडे आता आमच्या पुढच्या पिढीकडे पद आले. तरुण पिढी धावती या सोशल मीडियावर पळती या पण जे की सोशल मीडियावर क्वचितच आहेत पण वसा वारसा जपणारे त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेणारे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या असे आदेश होते की माझा वाढदिवस कुणीही धमाक्यात बुके शाल श्रीफळ सत्कारात करू नका. काहीतरी वंचितांची भूक भागवण्यासाठी सार्वजनिक कामामध्ये तुम्ही माझा वाढदिवस साजरा करा. त्यांच्याच शब्दाला जाण ठेवून साहेबांनी हे आयोजन केलेलं आहे. साहेबांच्या आयोजनात आम्ही आज इथं तालुक्यातील सर्व पदाधिकारी नावं कुणाचीच घेत नाही सर्व पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या भगिनी यांच्या आपण या औचित्य ताईच्या वाढदिवसाचं असलं तरी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेत्र तपासणी. कारण मोबाईलचं वेळ किंवा अभ्यासाचा जास्त वेळ असलेल्या या मुलींना नेत्र तपासणीची गरज आहे हे लक्षात घेता डॉक्टर साहेबांच्या आणि ही विचार ज्यांनी सुचविले त्यांचे पण मी आभार मानते की
ताईंचा विचार आमच्या तनामनात आहे. ताई कुठल्या पक्षाच्या आम्ही मानत नाही. इथं आलेला प्रत्येक कार्यकर्ता 2% कार्यकर्ता 2% लोक सोडता 98% लोक हे ताईंचे फक्त ताईंचे कार्यकर्ते. ताईंचा मुंडे साहेबांचा वसा आम्ही घेऊन इथं आलेलो आहोत ताईंच्या मागं. का तर माझ्या माहितीनुसार बरं का, मी थोडंसं कठोर बोलते नेहमीच, तर 98% लोक हे स्वार्थासाठी ताईच्या नावानं जमत नाहीयेत. का तर हे आपल्याला सगळ्यालाच अनुभव आहे. अहो ताई कुणाला माहिती पण नाही, ताईला तुमच्यापैकी कार्यकर्त्यांना कुणी ताई ओळखत बी नसतील तरी ताईच्या जीवावर ताईचे झेंडे पताका घेऊन लावणारे आज ताईची बाजू मी बोलत नाही. तुमची कार्यकर्ता एक कार्यकर्ता म्हणून बोलते. का तर तुमच्यातली तळमळ मुंडे साहेबांची लेख म्हणून कित्येक जण ओळखतात त्यांना, आणि त्यामुळे त्यांना लोकनेत्या ही पदवी आपण दिलेली आहे. ताईच्या कर्तृत्वापेक्षा मुंडे साहेबांच्या विचाराची ती लेख या म्हणून आपली लोकनेत्या. मग त्या काही तुम्हाला तुमच्या भाकरीची भाकरी सगळ्यांच्याच भाजत नाही देता, कारण आमच्या भाकरील तुमच्या भाकरील सगळ्यांच्या नाही येतात. मी पण ताईची अशी एक कार्यकर्ती आहे. 1 रुपयाचा पण निधी आज मी सगळ्यासमोर आपले कार्यकर्ते तालुक्यातले इथं बाहेर काय म्हणतात आपला घरातला कारभार घरातच करावा. एकही का ताईचं काम 0%. मला इथं एकाही कार्यकर्त्याला म्हणावं की एक शाल श्रीफळ सुद्धा ताईच्या कार्यकाळात मी आज 20 वर्षांना ताईचं मी परळीत असताना बसून काम करते. ताईची सामान्य कार्यकर्ती म्हणून ताईच्या बंगल्यातलं काम करते, पण कधीच कुठलं पद घेतलं नाही. मला पदाच्या ऑफर आल्या तरी पद घेतलं नाही. का तर पदाचं लेबल लावून घ्यायला मी ती महिला नाही. हा, मी तुमच्या वारसाचा शिबिर घेऊन पुढे नेईल. वंचिताचे काम करण्याची तुमची तितकी आहे. खा, ज्यांना खायचं ते खा, पण खात असताना आपल्या शेजारी कुणी आहेत हे बघावं. ज्याला समजून जायचं ते समजून जा. पण आता साहेबांचंच उदाहरण घ्या. ताईंनी आपल्याला हे शिकवलंय, पद नसताना आम्ही माणसं जमा करतो. आज पद साहेबाकडे पद नसलं तरी त्यांनी माणसं गोळा केली. माणसं तर सोडा, त्यांच्याकडे माणसं नेहमीच येतात, जीव वाचवायला येतात, ते देवदूत आहेत एक प्रकारचे. पण ताईचं हे काम, त्यांचा वाढदिवस साजरा अरे करू नका म्हणल्यावर कशाला करायचा, पण करताना काय कार्यक्रम केला हेच नाही तर साहेब दरवर्षी करतात. रक्तदान शिबिर करतात, बालाघाट प्रतिष्ठानतर्फे करतात. पण याची जाण पूर्ण फुलाची पाकळी म्हणून साहेबांनी केलं. साहेबांची मी पण एक ताईची कार्यकर्ती, पक्षाची नसून ताईची कार्यकर्ती म्हणून आभार मानते. आणि या मुलींसाठी आजच्या ताईच्या कार्यक्रमानिमित्त वाढदिवसानिमित्त मी सगळ्यांना एक विनंती करते, आपला कार्यक्रम वाढत चालला. का तर या मुलींसाठी, याच मुली नाही, हे आपल्या मुली. आज आपण आता सगळे फादर बॉडीकडे चाललेलो कार्यकर्ते, नव्या मुलांना नव्या युथला आपण काय सांगावं. तर माझी मुलगी 15-16 वर्षाची मुलगी, मला माहिती की मुलींची मानसिकता काय असते. प्रत्येकाच्या घरी मुलगी असती, शेजारची मुलगी असती. तर माझा महिला म्हणून आज महिलांच्या सावित्रीबाईच्या फोटोला स्पर्श करून मी बोलते तुम्हाला, एवढा वसा घ्या. का तर ताई झुंजल्या, त्या संसदेत झुंजतात, घरात झुंजतात, हे तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही. रस्त्यावर चालला तरी ती आवडवे एवढी मोठी नेतृत्ववान बाई आहे, तरी तिला बाई म्हणून संबोधलं जातं. हे पुढच्या पिढीला पण जाऊ नये. ताई तशा कच्च्या नाही, आम्ही पण त्यांच्या वारसा घेणाऱ्या कच्च्या नाही. ह्या पण नसाव्यात, यांना आपलं संरक्षण असावं. माझा महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही प्रत्येक लेवलला सोशल मीडियावर असो महिलांना कुठली कमेंट करायला पाहिजे, ह्याच्यातून ताईला आनंद भेटेल. मी माझा उद्देश तेच आहे सांगायचा की याच्यातून तुम्ही महिलांना सुरक्षा किती देता, संरक्षण किती देता, मुलींच्या अडचणी काय येतात, मुलींना लागणारं साहित्य काय येतं. उगाच नुसते झाकी फोटो पेपरबाजी सोशल मीडिया हे न करता काय आवश्यक आहे आणि त्यांना ते आवश्यक आहे. त्यांना पैशाची गरज नाही, त्यांना तुम्ही माझे कार्यकर्ते आहेत का हे बघण्याची गरज नाही. मग कार्यकर्ते आहेत का नाही ह्याची छाननी न करता मी बघितलं ना, अशा कार्यकर्ते अखंड त्यांनी तयार करून ठेवले, त्यांच्या बापानं करून ठेवले. तर मग आम्हाला काय गरज आहे. तर आमच्या भोवताली आम्हाला पण पुण्याचा वाटा घ्यायचा. आमच्या पोटी लेकर असे समजून मुलांना संरक्षण देतात तुम्ही. मुलं मित्र होतात लोक, पण मुली लाजिरे असतात, बोलत्या होत नाहीत. कारण मी सोशल काम करते ना त्यावेळी मी बघते बोलतच नाही. अहो माझ्या घरातली मुलगी बोलत नाही, तर ती भीती असती का. भय इथे संपत नाही, भय संपत नाही. काही झालं तरी भय संपत नाही. ते भय कमी करण्यासाठी आज ताईच्या वाढदिवसानिमित्त मी सर्वांसमोर एवढंच हात जोडून सांगते, मुली जिथं असतील, एकट्या जात असतील, तुम्ही पालक बना, 10 मिनिट बना, आपली मुलगी म्हणून बना. ती कुणाची तरी कोणत्या जातीची तरी आपल्याला काय देणं आलेलं देखणी, अरे कुठलं पाखरू, हे माझ्या तोंडाने डोळ्यांनी कानाने ऐकलेले शब्द आहेत. हे शब्द न घ्यायचा आजचा संकल्प करा. आजचा गीतच शपथ घ्या की आम्ही सच्चे कार्यकर्ते, पक्षाचे नसून एका लोकनेत्याच्या लिखीचे कार्यकर्ते, लोकनेत्याचे कार्यकर्ते. मी ताईला जास्त मानत नाही, मी ताईच्या पित्याला मानते. का तर त्यांचा वसा वारसा ताईने घेतला आणि आपल्याला दीक्षा देतात त्या. तर त्यांना समाधान भेटण्यासाठी, त्यांचे विचार रुजवण्यासाठी आज माझ्या बंधू भगिनींनो तुम्हाला एवढंच सांगेल की मुलींची काळजी आता विस्तृत सांगण्याची गरज नाहीये. तुम्हाला काय घ्यायची आपल्या घरातल्या मुलींपासून घ्या. मुली नेत्र तपासणी हे असं जाऊ द्या, साहित्य हे पण जाऊ द्या. तुम्ही पूर्ण फुलाची पाकळी करा, ज्याच्या सवडीनं करल
तुम्ही सहभागी व्हा. आपण नाही करू शकलो, आज साहेबांच्या कार्यक्रमात आपण आलो, पण खरंच मुलींना मार्गदर्शनाची गरज आहे. धारूर तालुक्यातल्या मुलीवर एकही मुलगी पडून गेली नाही पाहिजे हा संकल्प करा. त्यांना मार्गदर्शन करा, शाळामध्ये करा, राजकीय करा, लोकप्रतिनिधी असून करा, सामाजिक कार्यकर्ते असं करा, पत्रकारांनी, विशेष पत्रकार बांधवांना, आमच्या बंधूंना सांगते की न्यूज लावता वेळेस थोड्या अशा झाकी न्यूज लावा. फोकस असं करा की मुलींना, खेड्यातल्या मुली शिकल्या पाहिजे, मुली पळून गेल्या नाही पाहिजे, मुलींना मोबाईल किती पद द्यायला पाहिजे, तुम्ही परिवाराला पालकांशी संवाद साधा. आता काही शाळामध्ये फक्त सांस्कृतिक कार्यक्रमामधून धिंगाणा आहे, हे न करता पुस्तक वाचा, पुस्तक मोबाईलपेक्षा पुस्तकातून वाचा, हे मुलींना सांगा. मी आज मुलीवरच बोलत आहे फक्त. तर मुलींना हे सांगा, तर मुली पळून जाणार नाहीत, स्वावलंबी होतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. त्यामुळं मुलींसाठी तुम्ही आज एवढा संकल्प घ्या की ताईच्या वाढदिवसानिमित्त धारूर तालुक्यातून सगळ्या तरुणांनी हा संकल्प घेतला. झाडे लावतो आम्ही प्रतिवर्षी, झाडे जगवत नाही. आम्ही प्रतिवर्षी साहित्य वाटतो, रक्तदान शिबिर घेतो, पण ह्याच्यातून वारसा काय घ्यायला तुम्ही? वारसा म्हणजे पुढचा आदर्श देणार आहेत का? आदर्श एक लेख वाचली तर तुमची एक पिढी घडत. कारण एका बापाची इज्जत वाचल. मुलींना ते मार्गदर्शन द्या, स्वच्छतेविषयी द्या, मुलींचं आकर्षण, जे युथ मध्ये आकर्षण आहे ते आकर्षण कशाचं असायला पाहिजे, किती मर्यादात असायला पाहिजे, ह्या वयात काही कळत नाही. आम्ही पण ह्या वयातून आलेलो, आमच्याही घरात मुलीचा यांना मार्गदर्शन पण कार्यक्रम कसे घेता येतील, धारूर तालुक्यातील लेख कशी वाचल, तर ह्या आपल्या महाराष्ट्राच्या लेकीचा वाढदिवस साजरा केला असं समजू आपण. एवढा मी तुम्हाला सल्ला देत नाही, अपेक्षा ठेवते माझ्या तरुण बांधवांकडून, वडीलधाऱ्या मंडळीकडून. आणि आपल्याला एका योगानं तुम्हाला नगराध्यक्ष पद, तुम्हाला पत्रकार पद, कुठलं तरी पक्षाचे पद आलेले असतात, त्याचा फायदा घ्या. आमच्या काचगुंडे भैयाला मी सांगू शकते की पक्षाचं काम घेतलंय तुम्ही, पक्ष बाजूला ठेवा. तुमच्याकडे आलेले ना 2 वर्ष 5 वर्षाचं काम, थोडं चांगलं काम कसा ठसा उमटला राहील. आमचे चोले दादा, त्यांचं काम ते जिल्ह्यावर वर गेले, पण तालुक्यातलं काम आम्ही थोडं पाहिजे ना, माझ्यासारखे नसेल तरी तुमच्यासारख्याला जाणवत असेल की आक्रमक काम नसून थोडं संयमाचं काम आहे, तसे काम करा. माझं भाष्य मी काही भाषणाला मी मोठी वक्ता नाहीये, पण थोडं तुटकं कडू लागतं सगळ्यांना, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. पण ताईचा वारसा आहे, ताई जरी ठळक बोलल्या नसल्या तरी माझ्या विचारातून एक वाक्य का होईना मी ते बोलते की तुम्ही प्रामाणिकपणाने, इमानदारीने तुमचे काम करा की मी सच्चा कार्यक्रम आहे. एका लोकाची, पक्षाचा नाही, आज पक्षाचा कार्यक्रमच नाही, मी तसं बोलते. एका लोकनेत्याचा वाढदिवस आहे आज आपण, आणि वाढदिवस नेहमी करताना गाड्यावर केक कापून, अंडे फोडून, तुमच्या मित्रातून दारू पिऊन ही पार्टी करू नका. आज ताईचा वाढदिवस म्हणून तुम्हाला सांगले, तुम्ही ताईचे कार्यकर्ते शोधला पाहिजे, ताईचे आम्ही वसा घेतलेले आम्ही वारसदार शोधले पाहिजे. का तर त्याचा त्रास इतरांना, आपल्या घरातल्या फॅमिलीला पण होतो. वाढदिवस असे करा, प्रत्येकाने एक झाड लावा, आणि त्या झाडासाठी मी डॉक्टर साहेबांना आज इथं बोलते, सगळ्यासमोर बोलते, मी जरा जास्तीचं बोलायला असं वाटत असेल काही जणांना, तुम्ही झाड लावायचं आणि त्या झाडाला जाळी मारायचं काम डॉक्टर साहेबांच्या, त्यांच्या पक्षाच्यातून देऊन, त्यांनी वैयक्तिक देऊन, तिथं देऊन तुमची पाठी लावून प्रत्येकाने धारूर तालुक्यातून तरुणांनी हे संकल्प घ्यावा, तर ताईचे कार्यकर्ते संबोधेल का? तर तुम्ही त्यांना जाळी लावा ना. तुमचं झाड कुठं लावलंय का, कुठलंही लावा, तुमच्या शेतात लावा, दारात लावा, सार्वजनिक वन विभागात लावा, ती जाळीचं काम साहेबांनी द्यायला लावू. त्या कुठल्या फंडातून देतील ते देऊ जा. पण तुम्हाला सगळ्यांना मी एवढी विनंती करते, मी पण माझ्या वाढदिवसानिमित्त झाड लावून आणि पहिलं साहेबाकडून त्याला जाळी घेईन. कारण असू द्या ना, आदर्श आहेत ते, एवढा आदर्श घ्या. आणि ताई साहेबांना आजच्या या वाढदिवसानिमित्त भरपूर आभार धरून शुभेच्छा देते. त्यांचं आरोग्य असंच निरोगी राहो अशी भगवान बाबांची प्रार्थना करते आणि थांबते. जय हिंद.